हॅलो, आज आपण बघूया डेरिव्हेटिव्ह मधल्या कंपोजिट फंक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम. तर आजचा आपला प्रॉब्लेम आहे इफ y is equals to sin of this cos of log x म्हटलेलं आहे फाइंड dy by dx. तो सॉल्व करू आपण प्रॉब्लेम. y is equals to जे आहे ते लिहून घ्यायचं पहिले sin of cos of log x झालंय. नेक्स्ट dy by dx करायचा म्हणून म्हणायचं डिफरन्शिएट with respect to x. therefore आपण लिहू dy by dx is equals to ddx of this complete problem. The complete problem का है sin of this cos of log x ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याच्या बाहेर ब्रॅकेट कंप्लीट. तर असं जेव्हा प्रॉब्लेम आहे तर सर्वात अगोदर पाहायचं की बाहेर काय दिसते. सर्वात मोठं जे फंक्शन आहे तर सर्वात पहिले दिसते आपल्याला साइन ऑफ समथिंग. तर नेहमी ध्यानात ठेवायचं आहे साइन ऑफ समथिंगचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस ऑफ समथिंगच होणार आहे. फॉर एक्झाम्पल साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होत असते. तसाच हा साइन ऑफ दिस कंप्लीट विल बी कॉस ऑफ हियर. तर हे लिहिलेलं आहे आपल्याकडे कॉस ऑफ log x इनटू याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह सुद्धा लिहून घ्यायचा आपण. पहा कसा याच्या आतमध्ये cos ऑफ log x तर cos थीटा चा डेरिव्हेटिव्ह होत असते मायनस sin थीटा. therefore cos ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह होईल इनटू दिस मायनस cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ दिस log x. आणि पुन्हा जर याच्या आतमध्येही पाहिलं तर आणखी एक फंक्शन दिसते log x. त्याचाही डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला log x चा डेरिव्हेटिव्ह होत असते 1/x. तर देअरफॉर आपला कंप्लीट आन्सर काय झालं. हे पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते मायनस साइन येऊन जाईल समोर. मायनस cos ऑफ दिस cos ऑफ log x इनटू दिस sin ऑफ log x आणि तो 1/x असा अपॉन मध्ये. हा झाला आपला कंप्लीट dy by dx. तर पुन्हा मी रिपीट करतोय y इक्वल्स टू प्रॉब्लेम आहे. याच्यात सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे की एकटा मोठा फंक्शन कुठला आहे. तर सर्वात अगोदर पाहिलं तर आपल्याला मोठा फंक्शन दिसते साइन. तर साइनच्या आत मध्ये आहे तर नेहमी ध्यानात ठेवायचं साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह होत असते cos थीटा. इथे थीटाच्या जागेवर काय आला cos ऑफ log x. देअरफॉर आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह लिहिला cos ऑफ दिस cos ऑफ log x इनटू याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह. तर याच्या आतमध्ये आहे cos. तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin. त्याच्या आतमध्ये जे असेल ते तर मायनस sin ऑफ log x आणि त्याच्याही आतमध्ये एक फंक्शन लपलेलं आहे ते म्हणजे log x. तर log x चा डेरिव्हेटिव्ह होत असते 1/x. देअरफॉर आपण लिहिला इनटू 1/x आणि मायनस sin समोर मॅनेज केलं हे झालं आपला फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.